नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण एव्हरीडे मेकअप कसा करणार आहोत ते पाहणार आहोत. आणि आपण यामध्ये कोणतंही फाउंडेशन यूज केलेलं नाही आहे, फक्त कन्सिलरने बेस तयार केलेला आहे. आणि सिंपल असा लुक आपण कसा क्रिएट करणार आहे तर चला बघूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला मेकअप रिलेटेड, हेअरस्टाईल रिलेटेड तुम्हाला आपल्या चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि तुम्हालाही मेकअप आर्टिस्ट बनायचं असेल तर आपल्या चॅनल तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण की आपल्या येणाऱ्या सिरीज ह्या खूप साऱ्या मेकअप रिलेटेड आहेत. तर मी ते मेकअप स्टार्ट केलेला आहे. आधी मी इथं मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन करून घेतलं. मॉइश्चरायझर लावण्यासाठी मी बायोडर्माचं यूज केलेलं आहे. आणि आता मी इथं कन्सिलर यूज करते. कन्सिलर कोणतं यूज करायचं तर कन्सिलर आपल्या स्किन टोन नुसार तुम्ही म्हणतो ना की ऑरेंज करेक्टर यूज करायचं की कोणतं करायचं, तर मी स्किनपेक्षा थोडंसं डार्कर कन्सिलर असं यूज केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला फाउंडेशनचीही गरज नाही आणि तो बेस पण तयार होईल आणि फाउंडेशनसारखं प्रॉपर आपल्या चेहऱ्यावरती फिक्स होईल. तर आता कन्सिलर ॲप्लिकेशन करून घेतलं मी. आईजला पूर्ण फेसला एकच कन्सिलर यूज केल्यानंतर मी त्याला ब्युटी ब्लेंडरने प्रॉपर असं ब्लेंडिंग करून घेतलेलं आहे. आता आय मेकअप स्टार्ट करण्यासाठी मी त्या आय मेकअपला आधी पावडरने सेट करून घेतलं. तर पावडर इथं मी लूज पावडर वापरलेली आहे. आता आय मेकअप पण आपला खूप सिंपल असणार आहे. मी आधी काय केलेलं आहे, थोडासा डार्क ब्राऊन जो शेड आहे तो छोट्या ब्रशवरती घेऊन फक्त आपल्या आईच्या जे पापण्या आहेत तिथे अप्लाय करत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि त्याच्यानंतर ते पूर्ण आयबॉलवरती असं आपण ब्लेंडिंगमध्ये करत जाणार आहोत. आता आपण आय शॅडो पण सिंपल ठेवलेला आहे, कारण की आपला एव्हरीडे मेकअप आहे. आणि तुम्ही हा मेकअप ऑफिसला म्हणा किंवा घरी कोणतंही साधं फंक्शन असू दे त्यासाठी तुम्ही करू शकता. कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठीही बेस्ट आहे. तुम्ही सिंपल इझिली आणि कमीत कमी प्रोडक्टमध्ये करू शकता. आता इथे प्रोडक्ट मी माझ्याकडे आय शॅडो पॅलेट जे कार्निवलचं आहे ते वापरलेलं आहे. तुमच्याकडे जे यूज आहे तो एक सिंगल शेडसुद्धा तुम्ही यूज करू शकता. फक्त ब्राऊन शेड घेऊन मी ते ॲप्लिकेशन केलं आहे आणि पूर्ण क्लीन ब्रश घेतला आणि त्याला ब्लेंड करून घेत आहे. मी तर एक्स्ट्रा कोणताही शेड यूज करत नाही आहे, फक्त एका शेडनी आय मेकअप आपण करणार आहोत. आणि प्रॉपर अशी ब्लेंडिंग करून घ्यायची आहे. ब्लेंडिंग पूर्ण करून झाल्यानंतर तुम्ही फक्त काजळ वगैरे काही मी ते ॲप्लिकेशन करणार नाही. जिथे आपण काजळ किंवा जेल लायनर वापरणार आहोत तर तिथे मी पावडर ब्लॅक जे आपलं आय शॅडो असतं तेच यूज करायचं आहे, जे जेल लायनर आहे त्या पद्धतीने. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी फ्लॅट ब्रश घेतला, एकदम नाजूक असा ब्रश घेतला आणि त्याला आयलायनरच्या जिथे आपण आयलायनर वापरतो तिथे प्रॉपर असं ब्लेंडिंग करून घेत आहे. ब्लेंडमध्ये करते, फक्त ॲप्लिकेशन नाही करत, ब्लेंडिंगमध्ये करते, जेणेकरून ते ठेवल्यासारखं नाही दिसणार, ब्लेंडिंगमध्ये दिसेल. आणि त्यामुळे आपला असा एक हलकासा स्मोक इफेक्ट तयार होईल. आणि ब्राऊन शेड असल्यामुळं जास्त शॅडोजही नाही दिसणार आणि आपल्याला आयलायनरचा इफेक्टही दिसेल. तर आपला इथे पूर्ण आय मेकअप कंप्लीट झालेला आहे. तर मी त्याला पूर्ण एकदा नंतर ब्लेंडिंग करते. दोन्ही जे आपण कलर यूज केलेले आहेत ते हार्श लाईन दिसू नये म्हणून. आता इथे मी बेस जो सेट करायचा त्याला आपण कॉम्पॅक्टने सेट करणार आहोत. कोणत्याही प्रकारची लूज पावडर इथे मी वापरत नाही आहे, फक्त मी आय मेकअपसाठी वापरलेले आहे. कॉम्पॅक्टने बेस सेट करून झाल्यावर मी अंडर आय मेकअप करते. अंडर आय मेकअप करण्यासाठी पण मी तर डार्क ब्राऊन शेड घेऊन त्याला अंडरलाईन करून घेतलेली आहे. आता इथे ब्लश ॲप्लिकेशन करण्यासाठी आपण शुगरचं ब्लशर पॅलेट वापरलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 शेड भेटतात, हायलायटर, कॉन्टरिंग आणि ब्लशर. सिंपल असा एव्हरीडे मेकअपसाठी हे खूप बेस्ट आहे आणि त्याच्याने सुद्धा तुम्ही आय मेकअप करू शकता. तर तुम्हाला ते पाहायचं असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूया एकाच प्रोडक्टनी कसं पूर्ण लुक कंप्लीट करायचं आहे. आता प्रोडक्ट घेताना नेहमी डस्ट करून घ्या, कारण की डायरेक्ट घेऊन तुम्ही ॲप्लिकेशन नाही करू शकत. मी ब्लश करून घेतलं, कॉन्टरिंग केली आणि त्यातलाच एक हायलायटर घेऊन हायलायटर करून घेतलेला आहे. आता इथं मी लिपस्टिक लावण्यासाठी आधी लिप लाईन करून घेत आहे. मी तर स्विस ब्युटीची लिप लायनर पेन्सिल यूज करते, त्याने मी प्रॉपर अशी बॉर्डर लाईन कवर करून घेते. त्याच्यानंतर मी इथं शोलोची लिपस्टिक यूज करणार आहे, लिक्विडमधली. तो माझा ब्राऊन शेड आहे थोडासा. त्यानंतर ब्राऊन शेड मी पूर्ण ब्रशने ॲप्लिकेशन करते, डायरेक्ट मी लिपस्टिकचं हे नाही यूज करत आहे. ब्रशने ॲप्लिकेशन करून घ्यायची तर प्रॉपर लिपस्टिक ॲप्लिकेशन आपण करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी थोडं हलकंसं लिप ग्लॉस पण यूज करणार आहे, कारण की थोडं शायनी इफेक्ट मी करणार होते इथे. त्यामुळे तुम्हाला जर लिप ग्लॉस नाही लावायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आणि अशा प्रकारे आपला लुक कंप्लीट होत आहेच. आता इथे मी नेकलासुद्धा कॉम्पॅक्ट करून घेते, कारण की थोडंसं माझं नेक डार्क दिसतं आहे त्यामुळे. आणि लिप ग्लॉस जे लावून झाल्यानंतर आपली इथं लुक कंप्लीट होत आहे. तर आता तुम्हाला हा लुक कसा वाटतो तर तुम्ही नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा. आणि
जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्समध्येही शेअर करा. आणि इथे मी पूर्ण सिंपल असं तुम्हाला दाखवलेलं. मी इथे हेअरस्टाईल नंतर चेंज करणार आहे. तर त्या हेअरस्टाईलचाही व्हिडिओ सेल्फ कर्ल्स केलेले आहेत मी स्वतः आपल्या स्ट्रेटनरने. तर ते कसा करायचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तोही नक्की पहा. धन्यवाद.